सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपड्यात शिवस्वराज्य यात्रेच्या जल्लोषात स्वागत। खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण ठरले। तुफान शिवरायांच्या नावावर सत्ता भोगणारे शिवरायांचे अपमान करत आहेत। प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाच्या वेळेत जेवणाच्या गोंधळामुळे उडाल्याने नागरिकांनी भाषणाकडे फिरवली पाठ। शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले। माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलासबापू पाटील, माजी आमदार जगदीशभाऊ वळवी, डॉक्टर चंद्रकांत बारेला, ज्योतिताई पावरा यांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला व कारगिल चौकापासून तिरंगा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गोबीजिनी येथे सभा घेण्यात आली व इच्छुक उमेदवार म्हणून ज्योतिताई पावरा, डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी आपला परिचय करून दिला। यावेळी मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले। यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण करताना सांगितले की शिवरायांच्या नावावर सत्ता भोगणारे शिवरायांचे अपमान करीत आहेत व एकीकडे लाडकी बहीण योजना देतात, दुसरीकडे मात्र महागाईचे चटके सामान्य माणसाला सोसावे लागत आहे। राज्यात चालणाऱ्या महिलांवर अत्याचार थांबत नाही, याकडे सरकार झोपेचे सोंग घेत आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिवरायांसारखं शिक्षा दिली गेली पाहिजे। कदाचित माझ्या आधी कोल्हे साहेबांच्या त्याच्यात येईल असं उल्लेख हात आणि पाय कोपऱ्यापासून त्यांचे तोडले गेले पाहिजे आणि चौकात उभं केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही महिलांची मागणी करत आहोत। आज या ठिकाणी चोपडा तालुक्यामध्ये प्रचंड गर्दी आहे। बरेच जणांनी आज मला पाहिलं असेल की ज्योती पावरा कोण आहे। काही जण माझी ओळख ज्योती बारेला म्हणून करतात, चांगली गोष्ट आहे। मी वैजापूरची माहेरवाशी, हे माझं माहेर आहे। जसं मी 2-3 दिवसापूर्वीच्या माझ्या एका मनोगतात म्हटलंय की बारामती जसं आदरणीय सुप्रियाताईंचं आहे, तसं चोपडा तालुक्यात हा ज्योती पावरांचा पण आहे। लाडली बहीण म्हणून मी भागीदारी किंवा 7-12वर माझं नाव लावा असं म्हणणार नाही, कारण माझ्या नवऱ्याकडे मला पोट भरून देणं इतकं सगळं आहे। फक्त माझ्या माहेर आहे आणि चोपडा तालुक्यात मला एक राखीव जागा असल्यामुळे कुठंतरी मला वाटलं की आपल्या बंधू भगिनींसाठी, मावशी, काका, आई वडिलांसाठी काहीतरी करावं। गावात वैजापूर आहे, पण वैजापुरासारखं पूर नको, पण विकासाचं पूर आणायचं आहे। भाई साहेबांची मान वर करायची, आदरणीय साहेबांचं आणि सुप्रियाताईंचं नाव मोठं करायचंय। 16-17 वर्ष झाली आहेत पक्षाचं एक निष्ठेपणाने काम करते। पाटील साहेबांनी नक्कीच पाहिलं असेल एक बातमीची ड्रेसमधली ज्योती झडपी सदस्य असताना निवडून आले होते, तेव्हाचं काम करते। आज गुटगुटीत ज्योती झाली आहे, पण आता तरी मला संधी द्या। तरुण तरफदार तर नाही म्हणणार, पण थोडं दाय केसांना करून येते। भावाला सांगेल सांगून घे तू तरुण आहे, पण बहीण मात्र इतकी तरुण नाहीये, पण तिच्या तडवड आहे विकास कामं करण्याची। ज्यांनी
शिवस्वराज यात्रा काढली असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील साहेब त्यांच्याबरोबर उभा महाराष्ट्र पुनश्च एकदा आम्हाला शिवाजी महाराजांची आठवण करून देत आमच्या या थंड पडलेल्या रक्ताला पुन्हा आम्ही जिवंत आहोत याची जाणीव देणारे माननीय खासदार अमोल कोल्हेजी आणि काहीही झालं तरी मी पाठीशी आहे तू लढत राहा अशी शिकवण देणारे आमचे अरुणभाई गुजराती मी या ठिकाणी आमच्या लढ्यात सगळे लढणारे असे धुरंधर त्याचप्रमाणे आम्हाला दिशा दर्शवणारे आमचे सतीश अण्णासाहेब आणि संघावर जे परिवर्तनाची वाट बघत आहेत असे चोपडा विधानसभातील सर्वच नागरिक यांना मी अभिवादन करतो. साहेब आमचा तालुका आत्ताच तुम्ही बघितला ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता अतिशय खड्ड्यांचा आहे. आपण निश्चितच या उभ्या महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक सरकारच्या विरोधात लढतोय आणि आमचा हा तालुका एका असंवैधानिक आमदाराच्या हाताखाली काम करतोय ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट सुप्रीम कोर्टाने इव्हॅल्युएट केलेलं आहे ते या ठिकाणी आमच्यावर राज्य करत आहे. ज्यावेळेस खोक्यांची यादी आली त्या यादीमध्ये पहिलं नाव आमच्या आमदारांचं होतं आणि तरीसुद्धा त्यांना कुठल्या आमच्या ना तालुक्याची दयामाया ना आमच्या रस्त्यांची दयामाया ना त्या रस्त्यांवर बघणाऱ्या जीवांची दयामाया आणि तरीसुद्धा ओरबाडणं सुरूच आहे. फक्त बॅनरवरचा विकास दिसतो आणि त्यासाठी आम्हाला तुमची साथ होती. हे जे पार्सल येत राहतात यांना आमच्या तालुक्याला त्या इंग्रजांप्रमाणे फक्त लुटायचं असतं आणि ही लूट थांबवण्यासाठी आम्हाला खरा आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे. तालुक्याने या 10 वर्षात खूप सोचलं आहे. अनेक लोक आपल्या आपल्या विचाराने लढत आहेत. मी सुद्धा त्याचमध्ये एका गर्दीमध्ये होतो. मी आलो पवार साहेबांच्या विचाराने आधी पंचायत समितीचे तिकीट मागितलं थोडी अडचण निर्माण झाली अपक्ष लढलं. विधानसभेचं तिकीट मागितलं अडचण निर्माण झाली शिट्टी फुटली. 19ला मात्र कोणाकडे काही मागितलं नाही पुन्हा शिट्टी फुटली. आता शिट्ट्या फुटून थांबलो आहे दमलो आहे. आता म्हटलं महाराष्ट्राची तुतारी वाजवायची आता उद्या महाराष्ट्राची तुतारी वाजवायची आहे कारण की पवार साहेबांनी तुतारी अशी उदास घेतलेली नाही. बोलले साहेब तुम्ही तुतारी दाखवता परंतु आम्ही उभ्या महाराष्ट्राचं हे वैभव बघितलेलं आहे. तुतारी केव्हा वाजते तुतारी जेव्हा या रणसंग्राम भोगायची वेळ येते त्यावेळेस तुतारी वाजते. ज्यावेळेस विजयश्री खेचून आणायचा असतो त्यावेळेस तुतारी वाजते. त्यावेळेस त्या इथल्या आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना थांबवायचं असतं आणि इथल्या आमच्यावर जे परकीय अतिक्रमण करतात त्यांना हाकलून लावायचं असतं त्यावेळेस तुतारी वाजते. पाटील विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सोनीजी गव्हाणे मान्य पंडितजी कांबळे माजी आमदार कैलासजी पाटील प्रमोदजी पाटील माजी आमदार जगदीशजी वळवी एजाजी मलिक घनश्यामण्णा भास्करजी काळे गोरखदादा मान्य उमेश पाटील इंदिराजी पाटील दिलीपजी पाटील बापूसाहेब चौधरी माझे युवा सहकारी नवीनजी आदरणीय अरुणभाई गुजरातीचं मनापासून आभार मानतो की त्यांनी ते कौतुक केलं. पण त्याचवेळी नम्रपणे एक सांगतो की महाराजांच्या गेटअपमध्ये राजकीय सभा ही मी कधी करत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे आणि हा विचार महाराष्ट्राच्या मनामनात रुजला पाहिजे मनामनापर्यंत पोहोचला पाहिजे. दुर्दैवानं आजकालच्या सत्ताधाऱ्यांकडून ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान होतो तो पाहिल्यानंतर काळीज व्यथित होतो. पण कायम एका गोष्टीवर विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराज एक अशी चैतन्य आहे जेवढ्या आत्मीयतेने तुम्ही साथ घालाल तितकाच उत्कट प्रतिसाद हा छत्रपती शिवाजी महाराज देतात. याच वाक्याचा दुसरा अर्थ असा होतो की सत्ताधाऱ्यांकडून जेवढा वारंवार अपमान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा केला जातोय तेवढंच महाराज या सरकारला खाली काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास. खरंच एक मनात प्रश्न आहे
म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या जनतेच्या बाबतीत काय परिस्थिती निर्माण केली सत्ताधाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी. जसं मगाशी अरुणभाई म्हणाले, ठेकेदार कहता है मैं भिखारी हूं, अफसर कहता है मैं पुजारी हूं. अरुणभाई ठेकेदार कहता है मैं भिखारी हूं, अफसर कहता है मैं पुजारी हूं, लेकिन आजकल सत्ता पक्ष के नेता कहने लगे मैं तो व्यापारी हूं. सत्ता पक्ष के नेता कहने लगे मैं तो व्यापारी हूं, और जनता कहती है हम ही सिर्फ बिचारी. आमदारांना निवडून दिल्यानंतर जनतेला वाटलं होतं की आम्ही काहीतरी शिवसेनेचे वाघ निवडून दिले. पन्नास खोके एकदम ओके, वाघाचे झाले बोके. ही सगळ्यांना विनंती, जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला ही विनंती आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यातली जाते. जेव्हा पाठीवर वार केला जातो तेव्हा जखम काळजावर होते. हा वार गद्दारीचा असतो आणि हा गद्दारीचा वार 5 आणि 1 6 आमदारांनी गद्दारीचा वार हा जळगाव जिल्ह्यातल्या जनतेच्या काळजावर केलाय. याचं उत्तर जळगाव जिल्ह्यातल्या जनतेला द्यावं लागेल. का द्यावं लागेल? मगाशी अरुणभाई बोलताना लोकसभेचा विषय त्यांनी काढला. मी बाजूला बसून त्यांना विचारले, लोकसभा निवडणुकीमध्ये 2.5 लाखाचं मतदान झालं, 2.5 लाखाचं मताधिक्य मिळालं, नेमकं काय घडलं? मला अरुणभाई म्हणाले की अचानक हिंदुत्व हा प्रचार सुरू झाला होता. हिंदुत्वाला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, कुठल्याच धर्माला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. कारण आम्ही एकच गोष्ट मानतो की धर्म कोणताही असो, देव कोणताही असो, आमच्या उंबरठ्याच्या आत आम्ही आमच्या धर्माचं, आमच्या देवाचं पूजा करावी आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर फक्त आम्ही राष्ट्रीयत्व जपावं या विचाराची आम्ही माणसं. मध्ये तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेल्या राज्यात जळगावमध्ये 5 आमदार उठून निघून गेले. सांगितलं काय तुम्हाला? आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. आणि हिंदुत्वासाठी जेव्हा गेला होता तेव्हा बदलापूरमध्ये त्या तरुण चिमुरड्यावर अत्याचार होत होता, तेव्हा कुठं गेलं होतं हे हिंदुत्व? तेव्हा का विचार झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा? तेव्हा लाज वाटली नाही का की हे हिंदुत्व, ज्या हिंदुत्वाची आम्ही व्याख्या करतो तिथे आम्ही यंत्र नार्यास्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः असं आम्ही म्हणतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उहापोह करतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उल्लेख करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीशी बलात्कार केला म्हणून राजाच्या पाटलाचा चौरंगा केला होता. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्रात जर 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही हिंदुत्वासाठी तिकडे गेलो. का नाही बोलता आलं तुम्हाला? नजरेला नजर भिडवून सत्ताधाऱ्यांची का नाही बोलता आलं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्र्यांची का नाही बोलता आलं तुम्हाला? माननीय उपमुख्यमंत्र्यांशी केलात का साधा गृह विभागाचा निषेध? अरे हिंदुत्वाची शाल पांघरून जर लाचारीचे कपडे घालायचे असतील तर ही जनता त्याचा निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही. ही वेळ तुम्हाला नेतृत्वाखाली आज ही सभा होते. अमोल कोल्हेंचं उत्तम भाषण तुम्ही ऐकलेलं आहे. 2:30 वाजलेले आहेत. इकडं समोरपा सतीश अण्णा, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, माजी आमदार कैलास पाटील, जगदीश वळवी, प्रमोद पाटील, एजाज मलिक, घनश्याम अण्णा, भास्कर काळे, गौरव तात्या, उमेश पाटील, इंदिरा पाटील, पाडळसरे, धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे केळी उत्पादकांच्या प्रचंड राग आला आहे. कापसाला भाव नाही. धानोरा वीज केंद्र प्रश्न प्रलंबित आहे. ते झाल्यास तिथे समस्या कमी होईल, तेही आता झालेलं नाही. आणि ते आमदार म्हणतात की आम्ही हजारो कोटी रुपयाची काम आहे. आता हजारो कोटी रुपयाची कामं जर आली असतील
जरी आपण आणली त्याचे रस्ते का एवढे खराब? सामान्य लोकांचं समाधान म्हणावं तेवढं भरपूर नाहीये. लोक नाराज आहेत.